बेळगावचे सन्माननीय प्राध्यापक आनंदजी मेडसे सर यांना मी इथं आमंत्रित करते। एक विनंती बरं का, MH13 EL 8414 ॲक्सेस 125 गाडी कोणाची आहे? चावी तिथे खाली सापडलेली, ॲक्सेस 8414 दंड देऊन घेऊन जायची। सन्माननीय मेडसे सरांना आमंत्रित करते। मनोरमा परिवाराचे नेते श्रीकांतजी मोरे, त्यांचे कुटुंबीय, परिवारातील सर्व सदस्य या सोहळ्याला उपस्थित असलेले आदरणीय कुलगुरू मानवर सर, सांस्कृतिक क्षेत्रातील आणि साहित्य क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मंडळी, आपण सर्वजण, सर्वांना नमस्कार। मी सीमा भागातून आलो। मी लोक 1956 सालापासून महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करतोय। लढा सुरू आहे। आमची आठवण ठेवून मनोरमा परिवारानं जे प्रेम आम्हाला दाखवलं, या सगळ्या कामात मला आणि माझे सहकारी प्रताप चव्हाण यांना सामावून घेतलं, याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार। मित्रो, बेळगाव आणि सोलापूर यांच्यामध्ये एक नातंही आहे। बेळगावच्या कार्यकर्त्यांना नेहमीच सोलापुरातील स्वातंत्र्य चळवळ, कामगार चळवळ, सांस्कृतिक चळवळ याचं आकर्षण राहिलेलं आहे, आदर राहिलेला आहे। बेळगावातील स्वातंत्र्य सैनिकांनी बेळगावातील एका चौकाला हुतात्मा मल्लाप्पा धनशेट्टी चौक असं नाव दिलेलं आहे। महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर या शहरात मार्शल लॉ लागला। कामगारांनी काम बंद केलं आणि ते रस्त्यावर आले, असं भारतामध्ये पहिल्यांदा घडत होतं। कामगार कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडलं, खटले घातले, खटले चालवले आणि त्यांना फाशी दिली। मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, सारडा आणि शिंदे ही आमच्यासाठी प्रेरणादायी नावं आहेत। असा एक बेळगाव आणि सोलापूर यांचं नातं आहे। द्वारकानाथ कोटणीस यांच्या पत्नी जेव्हा बेळगावला आल्या, तेव्हा बेळगावच्या जनतेनं त्यांचा नागरी सत्कार केला आणि त्यांचा आदर सत्कार केला, हेही मला आठवतं। मित्रो, मी जाणीवपूर्वक पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आलो। प्राध्यापक म्हणून काम करताना मी ठरवलं की आपण पत्रकार व्हायचं आणि पत्रकारितेमधलाही एक अवघड प्रकार मी स्वीकारला, तो म्हणजे स्तंभलेखन। माझ्या संपादकांनी मला सांगितलं की तुम्हाला दररोज द्यायचं आहे, 600 शब्द तुम्ही दररोज द्यायचे, तुमच्यासाठी जागा राखून ठेवलेली आहे। बरोबर 8 वाजता आमचा माणूस येईल आणि त्याच्या हातामध्ये मॅटर मिळालं पाहिजे। सुरुवातीला मी स्वीकारलं, पण लगेचच कळलं की हे काम खूप कठीण आहे। ठरलेल्या वेळी तो माणूस माझ्या समोर उभा राहायचा, डोकं दुखतंय, काय महत्वाचं काम आहे, काही चालत नाही। 8 वाजता त्या माणसाकडे 600 शब्द तुम्ही लिहून दिले पाहिजे।
असं मी अनेक वर्ष केलं. त्यामुळे मला असं जाणवलं की माझ्यामध्ये प्रगती होतीये. लिहायचं म्हणजे तुम्ही तेवढी तयारी करावीच लागेल, वाचावं लागेल आणि काल दिवसभरात जे घडलं ते आज लिहायचं आहे आणि ते मला छान जमून गेलं. त्याचा एक आनंद मिळायला लागला आणि असं मी जवळजवळ 12 वर्ष लिहिलं. 12 वर्ष मी लिहित राहिलो. त्यानंतर अनेक पिरियडिकल्स मध्ये, पाक्षिक, साप्ताहिक यांच्यामध्ये लिहित राहिलो. लिहिण्याचा एक आनंद मिळायला लागला आणि मग त्याचे काही लेखांचे खंडही निघाले. स्तंभलेखन हा जो प्रकार आहे तो किती प्रभावी असतो याची 2 उदाहरणं सांगून मी थांबतो. एका मोठ्या दैनिकात छोटीशी जाहिरात आलेली होती. 4 ओळीची जाहिरात होती की राजहंस गड नावाचा जो किल्ला बेळगावात आहे त्याची विक्री होत आहे. फोर्ट फॉर सेल, एवढंच होतं, फोर्ट फॉर सेल. ती जाहिरात माझ्या नजरेला आली आणि तातडीनं मी स्तंभ लिहिला की शिवकालीन किल्ला विक्रीला. आणि जेव्हा तो अंक लोकांनी वाचला तेव्हा हजारो लोक जिल्हाधिकारी कचेरी समोर जमले आणि त्याने सांगितलं की असा ऐतिहासिक ठेवा विकला कसा जाऊ शकतो, तो आम्ही विकू देणार नाही. त्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न विचारले गेले आणि मग सरकारला सांगावं लागलं की हा किल्ला आता कोणाला विकता येणार नाही, हा पुरातत्व खात्याकडे आम्ही देऊ आणि त्याची काळजी घेऊ. मला फार बरं वाटलं की माझ्या एका लेखामुळे तो किल्ला वाचला. अन्यथा त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल करण्याचा प्रस्ताव काही लोकांनी पुढे आणला होता, कारण तो रस्ता गोव्याला जातो पुढे, त्यामुळे त्याला एक व्यापारी महत्व होतं. आणखी एक घटना सांगतो की बेळगावात एक मराठी शाळा बंद पडली. आता हा तुम्ही म्हणाल की काय नवा प्रकार आहे, आता शाळा बंद होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं 62,000 मराठी प्राथमिक शाळा दुसऱ्यांना चालवायला दिल्या. काय होतंय बघा. मी स्तंभ लिहिला एका शाळेचा खून, आणखी एका शाळेचा खून, आणि सायकल घेतली आणि म्हटलं गावात चक्कर टाकू, काय चाललंय बघू. त्या शाळेकडे जाऊन उभं राहिलो. 200-300 लोक तिकडे जमले होते. त्यांनी मला हाक मारली, अहो काय आजचं वर्तमानपत्र वाचलं का म्हणाले. म्हटलं काय झालंय. त्यांनी माझाच लेख वाचून दाखवला. स्तंभ लेखकाचं एक बरं असतं, मी अज्ञात असतो, संपादकाला फोन केला तर संपादक नाव सांगत नाही, त्या अटीवरच आम्ही लिहितो. बऱ्याचदा शिव्या घालतात लोक, संताप व्यक्त करतात, कुठे आहेस तिकडे मारतो म्हणतात वगैरे वगैरे, आणि असं पण होतं. मी म्हटलं मी वाचून बघितला लेख तो. त्याला बरं मी काय सांगायला गेलो नाही, मी थोड्या वेळा तिकडे निघून गेलो. त्याच ठिकाणी जेव्हा हजारावर लोक जमले तेव्हा सभा झाली. आता सभा झाली की मग उत्स्फूर्तपणे लोक बोलायला येतात. तर कार्यकर्त्यांनी म्हटलं की सभेत कोणी भाषण करणार नाही, या लेखाचं जाहीर वाचन होईल आणि आपण एक ठराव करू की ही शाळा बंद पडू देणार नाही आपण. आणि मला आनंद वाटतो की माझ्या एका लेखामुळे ती शाळा टिकून राहिली. आज पण ती शाळा आहे. जेव्हा ताई मला म्हणाल्या की त्यांचंही शिक्षण मराठी माध्यमातून झालं तेव्हा मला ते आठवलं. मराठी शाळा जगवणं याला आज महत्व आहे, नाहीतर पुढे सगळीच संस्कृती धोक्यामध्ये येणार. मित्रो, लिहिताना कोणावरतीही वैयक्तिक स्वरूपाची टीका करायची नाही. हे पथ्य मी 40 वर्ष पाळलं. कुणाची तक्रार आलेली नाही. आता काही काळानंतर लिहिणारा कोण आहे हे लोकांना कळायला लागतं, व सरळ धमक्या यायला लागतात, तेही होतं. लिहिताना मी पथ्य पाळलं की मी नेहमी सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहीन.
संघर्ष करायचा तर मी कोणाच्या बाजूचा, कलाकार असेल, लेखक असेल, पत्रकार असेल, त्यानं स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे की मी कोणासाठी लिहितो, मी कोणाच्या बाजूनी आहे. तेव्हा मी नेहमी सामान्य जनतेची बाजू घेतली आणि विशेषतः आपल्या राज्यघटनेमध्ये जी मूल्य आम्हाला सांगितलेली आहेत, लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे, समाजवाद आहे, समता आहे, बंधुता आहे, न्याय आहे, ही सगळी मूल्य अबाधित कशी राहतील याची काळजी घेत या मूल्यांचं रक्षण करत मी 40 वर्ष माझी वाटचाल करतो. मित्रो, आम्ही पत्रकार असं मानतो की वृत्तपत्र हे किंवा पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पण गेल्या काही दिवसात या स्तंभाचं काय झालं? किती पत्रकार खरे राहिले, किती विकले गेले? ज्यांनी खरं वक्तव्य केलं त्यांच्या जीवावर कसं बेतलं? माझ्या किती मित्रांच्या नोकऱ्या गेल्या, किती पत्रकार बेकार झाले, किती वर्तमानपत्र बंद पडली, किती चॅनल्स बंद पडले. आणि आज तर वर्तमानपत्रामध्ये ठळक बातमी आहे की पत्रकारांना सुद्धा आता UAPA लावला जाईल आणि त्याचा पहिला बळी आदित्य रॉय ठरलेली आहे. मग लोकशाहीनं जो आम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे तो राहणार की नाही राहणार? कलाकाराला व्यक्त होता येतं, कवीला व्यक्त होता येतं, तसं पत्रकारालाही व्यक्त होता येतं. मग आमचं हे स्वातंत्र्य जर अबाधित राहिलं तरच मी लिहू शकेन, आणि जर अबाधित राहिलं नाही तर लिहू शकणार नाही. मला दडपणाखाली काम करावं लागेल. तेव्हा आता या देशातील जनतेची ही जबाबदारी आहे की त्यांनी पत्रकारांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे की लिही, तू शाळेबद्दल लिही, शाळा बंद पडते तर सर्वे करून लिही, बंद पडणार नाही त्याची काळजी घे, तरच पत्रकार लिहू शकतील. नाहीतर पत्रकार लिहू शकणार नाही, ते व्यक्त होऊ शकणार नाहीत. अशा एका विचित्र अवस्थेतून सगळा समाज हा चाललेला आहे. मित्रो, परिस्थिती गंभीर आहे आणि वृत्तपत्र व्यवसाय असेल किंवा चॅनल्स असतील, हा आता फार मोठ्या भांडवलाचा व्यवसाय झालेला आहे. मी व्यक्त होण्यासाठी वर्तमानपत्र चालवतो, हे जे पूर्वीचे दिवस होते आगरकरांच्या काळातले, फुल्यांच्या काळातले, ते आता राहिलेले नाहीत. ही गोष्ट अतिशय दुःखद आहे, ती राहिली पाहिजे. मला व्यक्त होण्यासाठी माझं वर्तमानपत्र काढता आलं पाहिजे. अशा सगळा हा माहोल आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेन की ज्या क्षेत्रामध्ये आज खूप तणाव आहे ते आर्थिक क्षेत्र आहे, आणि या आर्थिक क्षेत्रात वावरताना मोरे सरांनी 6 वर्ष 0 NPA ठेवला. हे आश्चर्य आहे, हे आश्चर्य आहे. आम्ही बँका बुडताना बघतो, बँका लुटल्या जाताना बघतो, पण त्यांनी ही बँक इतक्या चांगल्या पद्धतीने चालवली. अर्थकारण आणि साहित्य, संस्कृती, कला यांची त्यांनी जी सांगड घातलेली आहे ती मी पहिल्यांदा बघतोय, असाच विचार जर सगळ्या अर्थकारणात काम करणाऱ्या नेत्यांनी केला, साहित्याला, शिक्षणाला चालना दिली, तर क्रांती व्हायला वेळ लागणार नाही, क्रांती होईल. त्या क्रांतीची सुरुवात या सभागृहात होऊ देत, एवढंच मी म्हणेन. आम्ही सगळेजण मोरे सरांना शुभेच्छा देऊया, त्यांच्या कार्याच्या पाठीशी उभे राहूया, त्यांच्या कार्याचा गौरव करूया, आणि ही त्यांची एक परंपरा अशीच वृद्धिंगत हो अशी शुभेच्छा देऊन आपण सर्वांनी माझा सीमा भागातल्या कार्यकर्त्याचा एक सत्कार केला, त्याबद्दल पुनश्च आभार मानून मी आपली रजा घेतो.